Hello friends, once again welcome to all of you for the study of 11th Standards English. What we had started? We had started 1.4 Pillars of Democracy Part 1 written by Dr. Babasaheb Ambedkar. There were some important values, some important points that we have already studied in the part first. Now we are going to begin with the part second. The lesson is very important. It gives us a different kind of awareness about our democracy, about our nation, about our country, about our liberty, and many other things. Let us begin with the next part. Bhakti in religion may be a road to the salvation of the soul, but in politics, bhakti or hero worship is a sure road to degradation and to eventual dictatorship. In last part, we have already studied and explained this point very nicely and carefully, but once again, this point is there. And in this point, once again, Dr. Babasaheb Ambedkar says that no doubt bhakti in religion is important because it gives us salvation of the soul. But at the same time, in politics, if we have this bhakti, this is nothing but a road towards degradation. म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जर भक्ती ही धार्मिक असेल तर त्यातून आपल्याला आत्म्याचं सॅल्वेशन म्हणजे आत्म्याची शुद्धी आपल्याला आत्म्याचं स्वातंत्र्य मिळत असतं, आत्म्याची मुक्ती मिळत असते. परंतु हीच भक्ती जर पॉलिटिक्समध्ये असेल आणि पॉलिटिक्समध्ये जर हिरो वर्शिप असेल म्हणजे एखाद्या नेत्याला आपण पूजत असू देवाप्रमाणे तर नक्कीच हा जो मार्ग आहे पॉलिटिक्समध्ये आपण जर भक्ती निवडली आपल्या नेत्यांच्या प्रती तर हा मार्ग आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? डिग्रेडेशनकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला आपल्या सत्यानाशाकडे आपल्या सर्वनाशाकडे घेऊन जाणारा तो रोड असतो. हे पॉलिटिकल लीडर्स असतात ते कधीही आपल्या भल्यासाठी तिथे नसतात, हे लोकांना कळायला हवं. ते खरोखर समाजसेवेसाठी तिथे नसतात, ते त्यांच्या करिअरसाठी असतात, ते त्यांची सत्तेच्या लालसेपोटी तिथे असतात. आणि काही माणसं खरोखर चांगले असतीलही त्यांनी केलेलं काम कोणतं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. एखाद्या महान व्यक्तीने काय काम केलंय ते आपल्याला माहीत नसताना आपण जर हिरो वर्शिप करत असू तर ती खरोखर अंधभक्ती असते. मात्र एखाद्या व्यक्तीने खरोखर काहीतरी चांगलं काम केलेलं आहे, त्याचा आपण अभ्यास केलेला आहे, त्या व्यक्तीबद्दल आपण आदर बाळगला पाहिजे. परंतु म्हणून आपण आपली स्वतंत्रता त्याच्या पायी गहाण ठेवायची नाही. जर का आपण तसं केलं तर आपला सर्वनाश अटळ आहे असं बाबासाहेब आंबेडकर सांगतात. अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप. सर्वनाश का होतो? कारण आपण जर आपलं स्वातंत्र्य त्याच्या पायी गहाण ठेवलं तर तो स्वतःला डिक्टेटर समजायला लागतो आणि तो डिक्टेटरशिप आणतो. आणि डिक्टेटरशिप आणली की त्या ठिकाणी डेमोक्रेसी राहणार नाही आणि आपला सर्वनाश अटळ असतो. On the 26th of January 1950, we are going to enter into a life of contradictions. 26 जानेवारी 1950 या दिवशी आपण एका वेगळ्याच कॉन्ट्रॅडिक्शनच्या जगात प्रवेश करणार आहोत. कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे काय? विरोधाभास. काय महत्त्व होतं 26 जानेवारी 1950चं? त्या दिवशी आपण संविधान स्वीकारलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून लिहिलेलं जे संविधान होतं ते 26 जानेवारी 1950च्या दिवशी आपण स्वीकारलं. पण त्याच दिवशी आपण एका विरोधाभासाच्या जगात प्रवेश करत होतो. कोणता होता तो विरोधाभास? इन पॉलिटिक्स वी विल हॅव इक्वॅलिटी अँड इन सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी विल हॅव इनइक्वॅलिटी. म्हणजे काय? म्हणजे राजकारणामध्ये आपण समान असणार होतो, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र आपण समान नसणार होतो, असमान असणार होतो. आता सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या किती भेद आहेत हे आपल्याला आजसुद्धा बघायला मिळतं. आजसुद्धा जातीपाती पाळल्या जातात. कोणी स्वतःला उच्च समजतं, कोणी स्वतःला कनिष्ठ समजतं किंवा उच्च प्रतीच्या जाती स्वतःला समजणारे लोक इतरांना कनिष्ठ समजतात. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या सुद्धा बरीच असमानता आहे. श्रीमंत लोक मुठभर आहेत. सर्व संपत्तीचं केंद्रीकरण त्यांच्या हातात झालेलं आहे आणि उरलेले सगळे गरीब असतात.
आणि हे श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातात आणि गरीब अधिक गरीब होत जातात. जर अशा प्रकारचं वातावरण असेल तर आपल्याला म्हणावं लागेल की सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या काय आहे, इनइक्वॅलिटी आहे. म्हणून एका दृष्टीने आपण समान आणि एका दृष्टीने असमान, याला विरोधाभास किंवा कॉन्ट्राडिक्शन म्हणतात. आता पॉलिटिक्समध्ये आपण समान आहोत म्हणजे काय? इन पॉलिटिक्स वी विल बी रिकॉग्नायझिंग द प्रिन्सिपल ऑफ वन मॅन वन वोट अँड वन वोट वन व्हॅल्यू. आता पॉलिटिक्समध्ये आपण जे प्रिन्सिपल स्वीकारलेले ते कोणतं आहे? वन मॅन वन वोट, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार. आता तुम्ही म्हणाल त्यात काही विशेष आहे. बरोबर आहे तुमचा प्रश्न, कारण एक काळ असा होता की प्रत्येकाला मतदानाचा हक्क नव्हता. फक्त जे लोक शिकलेले होते किंवा ज्यांच्याकडे संपत्ती होती, बऱ्यापैकी शेती वगैरे होती, अशाच लोकांना मतदानाचा अधिकार होता. प्रत्येकाला मतदानाचा अधिकार नव्हता. शूद्रांना मतदानाचा अधिकार नव्हता. मात्र आपण ज्यावेळेस संविधान स्वीकारलं त्या दिवसापासून प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क प्राप्त झाला आणि प्रत्येक मताला एक व्हॅल्यू प्राप्त झाली. In politics, we will be recognizing the principle of one man, one vote and one vote, one value. सिंपलशी गोष्ट आहे. एका वोटला एक व्हॅल्यू आहे, एका माणसाला एक वोट आहे, म्हणजे त्या ठिकाणी निश्चितच समानता आहे, कारण प्रत्येक माणसाच्या मतदानाला समान व्हॅल्यू आहे. एका माणसाचं मत महत्त्वाचं आणि दुसऱ्या माणसाचं मत कमी महत्त्वाचं असं आपण म्हणू शकत नाही. In our social and economic life, we shall, by reason of our social and economic structure, continue to deny the principle of one man, one value. परंतु जेव्हा आपण सामाजिक आणि आर्थिक जीवनाबद्दल बोलायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला स्पष्ट जाणवतं आपलं जी सामाजिक संरचना आहे, आपली जी आर्थिक संरचना आहे ती एकदम बदलणार नाही. त्यामुळे एक मनुष्य आणि त्याची व्हॅल्यू समान असं होत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीची व्हॅल्यू ही वेगळी असणार आहे. आर्थिकदृष्ट्या प्रत्येकाला समान वेतन नाही, समान काम नाही, समान संधीसुद्धा कधी कधी मिळत नाही. सामाजिक संरचनेमुळे, जातीय भेदामुळे अशा अडचणी निर्माण होत असतात. हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू लिव्ह धिस लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स. तर हे जे विरोधाभासाचं आयुष्य आपण किती दिवस जगणार आहोत? हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू डिनाय इक्वॅलिटी इन अवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ. आणि आपलं जे सामाजिक जीवन आहे, आपलं जे आर्थिक जीवन आहे, या जीवनामध्ये किती दिवस आपण समानता नाकारणार आहोत? इफ वी कंटिन्यू टू डिनाय इट फॉर लॉंग, वी विल डू सो ओनली बाय पुटिंग अवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल. जर का आपण सामाजिक समानता नाकारत असू, जर का आपण आर्थिक समानता नाकारत असू आणि हे अधिक काळासाठी चालत गेलं तर निश्चितच ही जी पॉलिटिकल डेमोक्रेसी आहे, राजकीय जी लोकशाही आहे, तिला प्रचंड मोठा धोका आहे. इट इज इन पेरिल, धोक्यात आहे ती. वी मस्ट रिमूव्ह दिस कॉन्ट्राडिक्शन ॲट द अर्लिएस्ट पॉसिबल मोमेंट or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy which this assembly has so laboriously built up. आणि जर का हा विरोधाभास कंटिन्यू राहिला आणि आपण तो जर काढून फेकला नाही तर काय होईल? लवकरात लवकर आपण हा विरोधाभास कोणता, की एका बाजूला तर मतांची समानता आहे मात्र सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या आपण समान नाहीत, हे जे कॉन्ट्रॅडिक्शन आहे आपण जर रिमूव्ह केलं नाही लवकरात लवकर तर ज्यांना असमानता सहन करावी लागते, हू सफर फ्रॉम इनइक्वॅलिटी, काय करतील ते? विल ब्लो अप द स्ट्रक्चर ऑफ पॉलिटिकल डेमोक्रेसी. ही जी डेमोक्रेसी आहे, राजकीय लोकशाही आहे, ती उद्ध्वस्त करून टाकतील. ज्यांना समानता नाही मिळत आहे, ज्यांना असमानतेचा सामना करावा लागतोय, आणि ही पॉलिटिकल डेमोक्रेसी आपल्याला उभी करायला खूप मेहनत पडलेली आहे. विच दिस असेंब्ली हॅज सो लेबरसली बिल्ट अप. फार मेहनतीने आपल्या असेंब्लीने ही राजकीय लोकशाही आपण स्थापन केलेली आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत. कारण ज्यांना असमानता सहन करावी लागते ते या प्रकारची लोकशाही जास्त काळ सहन करणार नाही आणि ते ब्लो अप म्हणजे ते नष्ट करतील. द सेकंड थिंग वी आर वॉन्टिंग इन इज
रेकग्निशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फ्रॅटर्निटी. दुसरा जो मुद्दा आहे ज्याच्यात येतं प्रिन्सिपल ऑफ फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुभावाचं तत्व. व्हॉट डज फ्रॅटर्निटी मीन? बंधुभाव म्हणजे काय? फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स. काय फ्रॅटर्निटी म्हणजे? सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड. आपण प्रत्येकालाच आपल्या इतकं समान मानणं, प्रत्येकाची काळजी घेणं, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? बंधुभाव म्हणतो. इफ इंडियन्स बिंग वन पीपल, जर प्रत्येक भारतीय एक आहे आणि प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे, तर प्रत्येक व्यक्तीला या बंधुभावाचा अनुभव यायला हवा. इट इज द प्रिन्सिपल विच गिव्स युनिटी अँड सॉलिडॅरिटी टू सोशल लाईफ. आणि जर आपण प्रत्येकाला जर भाऊ मानत असू, बंधुभाव त्या ठिकाणी प्रस्थापित करत असू, तर निश्चितच काय बघायला मिळेल आपल्याला? युनिटी अँड सॉलिडॅरिटी टू सोशल लाईफ. सामाजिक जीवनात आपल्याला एकता बघायला मिळेल. युनिटी अँड सॉलिडॅरिटी म्हणजे काय? एकात्मता, एकता. इट इज डिफिकल्ट थिंग टू अचीव. परंतु हे फार अवघड होऊन बसलेलं आहे. हाऊ डिफिकल्ट इट इज कॅन बी रिअलाइज फ्रॉम द स्टोरी रिलेटेड बाय जेम्स ब्राइस in his volume on American Commonwealth about the United States of America. आता हे किती अवघड आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. जेम्स ब्राइस नावाच्या विद्वानाने एक जो व्हॉल्यूम लिहिला होता अमेरिकन कॉमनवेल्थ, जो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे अमेरिकेबद्दल होता. अमेरिकेबद्दलच्या अमेरिकन कॉमनवेल्थ या व्हॉल्यूममध्ये जेम्स ब्राइस यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे. ती गोष्ट जर आपल्याला समजली तर आपल्याला कळेल की आपल्या देशात बंधुभाव प्रस्थापित होणं किती अवघड आहे, सामाजिक आणि इकॉनॉमिक समानता येणं किती अवघड आहे. आय प्रपोज टू रिकाउंट इट इन द वर्ड्स ऑफ ब्राइस हिमसेल्फ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ती स्टोरी ब्राइसने जशी सांगितलेली तशीच त्या ठिकाणी मी तुम्हाला देतोय. Some years ago, the American Protestant Episcopal Church was occupied at its triennial convention in revising its liturgy. आता जसं मुस्लिमांमध्ये शिया आणि सुन्नी असे दोन पंथ पडतात, तसे ख्रिश्चनांमध्ये सुद्धा कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट असे दोन पंथ पडतात. कॅथॉलिकचा प्रमुख कोण असतो? तो पोप वगैरे असतो. काही भिन्नता आहे आणि प्रोटेस्टंटमध्ये तसं काही नसावं. तर हे जे अमेरिकन प्रोटेस्टंट आहेत, म्हणजे हा जो ख्रिश्चनांचा एक पंथ आहे, त्यांनी एपिस्कोपल चर्चमध्ये नेहमीप्रमाणे ट्रायनियल कॉन्व्हेन्शन भरलेली होती. ट्रायनियल कॉन्व्हेन्शन म्हणजे दर 3 वर्षांनी रिवाईज केलं जातं. जे काही सुरू आहे धार्मिक बाबतीत त्याच्यात काय बदल करायचे, काय तसंच ठेवायचं, या बाबतीत चर्चा विनिमय होत असते. अशी चर्चा सुरू झालेली होती ते ट्रेनियल कॉन्व्हेन्शनमध्ये. आणि लिटर्जी यामध्ये त्यांना बदल करायचा होता. लिटर्जी म्हणजे काय? जी ठरलेली पूजाविधी असते त्याच्यात आपण काहीतरी बदल करावा असं त्यांना वाटत होतं. इट वॉज thought desirable to introduce among the short sentence prayers a prayer for the whole people, and an eminent New England divine proposed the word, "O Lord, bless our nation." आता त्या ठिकाणी एक काय विचार होता डोक्यात? इट वॉज थॉट डिझायरेबल टू इंट्रोड्यूस अमंग द शॉर्ट सेंटेन्स प्रेयर्स. आता जी पूजा विधी होती, ज्या प्रार्थना होत्या, त्या प्रार्थनांमध्ये छोटी छोटी वाक्य आली पाहिजे, एखादं छोटं वाक्य आलं पाहिजे असा त्यांचा विचार होता. आणि तो कशासाठी होता? फॉर द होल पीपल, की ज्या छोट्या वाक्यामध्ये सर्व लोकांचा समावेश होईल. अँड ॲन एमिनंट न्यू इंग्लंड डिवाइन प्रपोज द वर्ड्स, ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन. आणि मग जे एमिनंट न्यू इंग्लंड डिवाइन होते, म्हणजे जे विद्वान व्यक्ती होते त्या प्रकारातले, त्यांनी काही शब्द सुचवले. ते शब्द काय होते? ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन. हे परमेश्वरा आमच्या राष्ट्राला आशीर्वाद दे. ॲक्सेप्टेड वन आफ्टरनून ऑन द स्पर ऑफ द मोमेंट. द सेंटेन्स वॉज ब्रॉट अप नेक्स्ट डे फॉर रिकन्सिडरेशन. स्पर ऑफ मोमेंट म्हणजे काय? एका विशिष्ट क्षणी
दुपारच्या वेळेला ते सगळं ॲक्सेप्ट करण्यात आलं आणि मग दुसऱ्या दिवशी त्याच्यावर विचारविनिमय करण्यासाठी ते वाक्य समोर ठेवण्यात आलं. आता समोर ठेवण्यात आलं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कमिटीज असतात. When so many objections were raised by the laity to the word nation as importing to definite a recognition of national unity that it was dropped and instead there were adopted the words, O Lord, bless these United States. आता आपल्याला माहिती आहे की अमेरिका सुद्धा वेगळ्या वेगळ्या राज्यांनी बनलेला देश आहे, म्हणून त्याला आपण युनायटेड स्टेट्स म्हणतात. युनायटेड स्टेट्स असं त्याचं नाव आहे. आता ज्या वेळेस हा नेशन शब्द समोर आला, वेगवेगळ्या कमिटींसमोर, विशेषतः लेटी म्हणजे सर्वसामान्य लोकांची जी कमिटी होती त्या कमिटीच्या समोर आला, त्यांनी नेशन या शब्दावर ऑब्जेक्शन घेतलं. नेशन हा शब्द कशासाठी तिथे वापरण्याचा प्रयत्न केलेला होता? इम्पोर्टिंग टू डेफिनिट अ रेकग्निशन ऑफ नॅशनल युनिटी. नॅशनल युनिटी म्हणजे काय, राष्ट्रीय एकात्मतेसाठी तो शब्द आणण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच्यावर विरोध करण्यात आला, त्या शब्दाला विरोध करण्यात आला आणि विरोध केल्यामुळे तो शब्द ड्रॉप करण्यात आला. अँड इन्स्टेड देअर वेर ॲडॉप्टेड द वर्ड्स, ओ लॉर्ड ब्लेस दीज युनायटेड स्टेट्स. आणि ब्लेस दिस नेशन कोणता होता तो शब्द? तो शब्द होता, पहिला शब्द कोणता होता? नेशन. ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन. मग त्याऐवजी युनायटेड स्टेट्स हा शब्द घेण्यात आला आणि तिथे लोकांच्या भावनेला किती महत्त्व देण्यात आलं हे बघा. आपल्या देशात जर असं घडलं, नेशन या शब्दाला विरोध करण्यात आला, तर लगेच त्या लोकांना अँटी नॅशनल समजलं जाईल, त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही असे मूर्खासारखे स्टेटमेंट्स केले जातील. यांनी पाकिस्तानमध्ये जा, इकडे जा, तिकडे जा असे बावळटसारखं काहीतरी बोललं जाईल. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की किती मोठ्या प्रमाणात तिथे खरोखर डेमोक्रेसी आहे अमेरिकेसारख्या देशामध्ये. आणि त्या ठिकाणी नेशन या शब्दाला ड्रॉप करून युनायटेड स्टेट्स हा शब्द टाकण्यात आला. आता काय कारणं असतील? देअर वॉज सो लिटल सॉलिडॅरिटी इन द USA. खरं बघायला गेलं तर अमेरिकेत एकता खरंच आहे का? तर तिथे शब्द आहे सो लिटल. का बरं सो लिटल? कारण तिथे वेगवेगळे राज्य आहेत ना, प्रत्येक राज्याचे इथे संबंध वेगळे आहेत, प्रत्येक राज्य जॉग्राफिकली वेगळं आहे, प्रत्येक व्यक्तीच्या गरजा त्या ठिकाणी वेगळ्या राज्यामुळे वेगळ्या आहेत. ॲट द टाईम when this incident occurred that the people of America did not think that they were a nation. आणि जेव्हा त्यावेळेस लोकांनी हा विचार केला की अमेरिका वेगवेगळ्या राज्यांनी बनलेला आहे आणि एक राष्ट्र ते असूच शकत नाही, आणि ते त्यांनी ओपनली मान्य केलं, बाकीच्यांनी सुद्धा मान्य केलं आणि नेशन हा शब्द ड्रॉप करून त्या ठिकाणी युनायटेड स्टेट्स हा शब्द टाकला, जो सगळ्यांना ॲक्सेप्टेड होता, कारण सगळे युनायटेड स्टेट्सचे रहिवासी आहे, परंतु एक राष्ट्र आहेत असं मानलं गेलं नाही. ज्यावेळेस भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळेस सुद्धा काही विद्वानांचं हे म्हणणं होतं की भारत हे एक राष्ट्र नाही, भारतात अनेक राष्ट्र राहतात, एक हिंदूंचं राष्ट्र, एक मुस्लिमांचं राष्ट्र आहे. अशा प्रकारे काही विद्वानांनी तशा चर्चा केलेल्या आहेत. त्यावरून आपल्याला समजून घ्यायचे की नेशन म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय. तर मुस्लिमांचं एक राष्ट्र मानलं गेलं काही जणांकडून, हिंदूंचं एक राष्ट्र मानलं गेलं. अशा प्रकारे आपल्या देशात दोन राष्ट्र आहेत असं काही जणांचं म्हणणं होतं. आणि हे आपल्याला उदाहरण अमेरिकेत पटकन बघायला मिळतंय. त्यामुळे नेशन हा शब्द ड्रॉप करून युनायटेड स्टेट्स असा शब्द त्या ठिकाणी टाकण्यात आला. इन द पीपल ऑफ द युनायटेड स्टेट्स कुड नॉट feel that they were a nation, how difficult it is for Indians to think that they are a nation. जर अमेरिकेसारख्या देशामध्ये त्यांना अशक्य वाटतं असं म्हणणं की ते एक नेशन आहे, एक राष्ट्र आहे, जर हा विचार केला तर आपल्याला कळेल भारतात आपल्याला एक राष्ट्र म्हणणं किती अवघड होऊन बसेल सगळा विचार केला तर. I remember the day when politically minded Indians resented the expression the people of India. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला आठवतंय ज्यावेळेस घटना लिहिताना असा शब्द मी प्रयोग केला की काय, द पीपल ऑफ इंडिया म्हणजे भारतात राहणारे लोक.
तर काही पॉलिटिकल माइंडेड इंडियन्स म्हणजे 24 तास राजकारणात गुंतलेले मन असे बरबटलेल्या पॉलिटिकल नेत्यांना फार राग आला होता या वाक्यावर. मग पीपल ऑफ इंडिया म्हणण्यात प्रॉब्लेम काय? आपण जर इंडियात राहणारे लोक आहोत तर. पण आपण वेगवेगळे वेशभूषा वापरणारे लोक आहोत, आपण वेगवेगळ्या खानपानाच्या पद्धती असणारे लोक आहोत, वेगवेगळ्या राज्यात राहणारे लोक आहोत, वेगवेगळ्या भाषेत आपण बोलतो. त्यामुळे आपण सुद्धा खरं बघायला गेलं तर एक राष्ट्र होऊ शकत नाही. आपण एका देशात राहणारे अनेक राष्ट्र आहोत. आय एम ऑफ ओपिनियन दॅट इन बिलिव्हिंग दॅट वी आर अ नेशन, वी आर चेरिशिंग अ ग्रेट डिल्युजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर आपण स्वतःला एक राष्ट्र मानत असू तर आपण ॲक्च्युली डिल्युजन म्हणजे काय? तर आपण भ्रमात राहतोय. हा भ्रम आहे की आपण एक राष्ट्र आहोत. हाऊ कॅन पीपल डिवायडेड इंटू सेव्हरल थाउजंड्स ऑफ कास्ट बी अ नेशन? एका देशामध्ये राहणारे लोक जर हजारो जातींमध्ये विभागलेले असतील तर आपण एक राष्ट्र असू शकत नाही. जर आपल्याला एक राष्ट्र व्हायचं असेल तर अर्थातच आपल्याला जातीभेद समूळ नष्ट करावं लागेल, जातीच नष्ट कराव्या लागतील, धर्म नष्ट करावे लागतील. जेव्हा धर्म नसेल, जाती नसेल, तेव्हा कुठे आपण एक राष्ट्र होऊ शकतो? धर्म असताना, जाती असताना, विविध भाषा असताना आपण एक राष्ट्र होऊ शकत नाही. स्पष्ट आहे. The sooner we realize that we are not as yet a nation in the social and psychological sense of the word, the better for us. काय म्हणतायत लेखक? द सुनर वी रिअलाइज दॅट, लवकरच आपल्याला लक्षात येईल की वी आर नॉट ॲज एट अ नेशन, आपण एक राष्ट्र नाहीच आहोत. इन द सोशल अँड सायकोलॉजिकल सेन्स, सामाजिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या बघायला गेलं तर या शब्दातून आपण एक राष्ट्र होऊ शकत नाही. For then only we shall realize the necessity of becoming a nation and seriously think of ways and means of realizing the goal. जर खरंच आपल्याला एक राष्ट्र बनायचं असेल, जर गंभीरपणे याच्यावर विचार करायचा असेल तर निश्चितच आपल्याला काय करावे लागतील? वेज आणि मीन्स शोधावे लागतील ऑफ रिअलायझिंग द गोल. आपला गोल काय आहे? समजा आपल्याला राष्ट्र बनायचं आहे तर आपण अत्यंत गंभीरपणे विचार करून त्यासाठी मार्ग शोधावे लागतील. त्या मार्गांमध्ये निश्चित कोणत्या गोष्टी येतील? मग आपल्याला जात सोडावी लागेल, धर्म सोडावी लागेल, आपल्याला राज्य सोडावे लागेल, आपल्याला भाषा सोडावी लागेल, एकच भाषा मान्य करावी लागेल. जर असं शक्य असेल तरच आपण राष्ट्र होऊ शकतो. तशी तयारी नसेल तर आपण स्वतःला राष्ट्र म्हणण्यात काही अर्थ नाही. द रिअलायझेशन ऑफ दिस गोल इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट. लेखक म्हणतात की हा जो आपला गोल आहे, आपल्याला जो साध्य करायचा तो प्रचंड अवघड आहे. फार मोर डिफिकल्ट दॅन इट हॅज बीन इन द युनायटेड स्टेट्स. जी गोष्ट अमेरिकेत अवघड आहे काय एक राष्ट्र बनणं, त्याच्यापेक्षा कैक पटीने अवघड ही गोष्ट भारतात आहे एक राष्ट्र बनणं. अमेरिकेपेक्षा जास्त विविधता आपल्याला भारतात बघायला मिळेल. द युनायटेड स्टेट्स हॅज नो कास्ट प्रॉब्लेम. कारण युनायटेड स्टेटमध्ये कास्टचा प्रॉब्लेम आहे का जेवढा भारतात आहे? निश्चितच नाही. म्हणजे तिथल्यापेक्षा आपल्या इथे प्रश्न जास्त गंभीर आहे. इन इंडिया देर आर कास्ट, कारण आपल्या देशात खूप जाती आहेत. द कास्ट आर अँटी नॅशनल. आणि बघायला गेलं जर कास्ट आडव्या येत असतील आपल्याला राष्ट्र बनण्यात तर जाती काय आहेत? मग अँटी नॅशनल आहेत. कारण का? तर त्या राष्ट्र बनवण्यापासून आपल्याला थांबवतायत. आपण एकमेकांचा तिरस्कार करतो जातींमुळे. आपल्याच देशातील लोकांचा आपणच तिरस्कार करणं, आपल्याच देशातील लोकांना आपण जातीवरून हिणवणं, स्वतःला वेगळं समजणं, त्यांना वेगळं समजणं, तर निश्चित तिथे राष्ट्र शिल्लक राहत नाही. द कास्ट आर अँटी नॅशनल इन द फर्स्ट प्लेस बिकॉज दे ब्रिंग अबाउट सेपरेशन इन सोशल लाईफ. ते अँटी नॅशनल आहेत कारण आपल्या समाजामध्ये ते सेपरेशन आणतात, दुही माजवतात, भेदभाव करतात, अखंडपणा शिल्लक राहत नाही, खंड बनतं आपलं राष्ट्र. दे आर अँटी नॅशनल ऑल्सो बिकॉज दे जनरेट जेलसी अँड अँटीपॅथी बिटवीन कास्ट अँड क्रीड. जाती ह्या अँटी नॅशनल आहेत. त्याचं अजून एक कारण म्हणजे ते काय जनरेट करतात? जेलसी. एक जातीच्या व्यक्तींना दुसऱ्या जातीबद्दल जेलसी वाटते,
त्याचबरोबर अँटिपथी बिटवीन कास्ट अँड क्रेड, जाती जमातीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तिरस्कार निर्माण होतो आणि अशी कोणतीही गोष्ट जी भारतीय समाजामध्ये तेढ निर्माण करत असेल तर ती गोष्ट काय असायला हवी, अँटी नॅशनल असायला हवी. खरी अँटी नॅशनल गोष्ट आपल्या देशात एक ज्या ठराविक गोष्टी आहेत त्याच्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाती आणि धार्मिक भेद आहेत. मुख्यतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीला महत्त्व दिलं आहे. बट वी मस्ट ओव्हरकम ऑल दीज डिफिकल्टीज इफ वी विश टू बिकम अ नेशन इन रियालिटी. तर ह्या ज्या काही अडचणी आहेत या आपण सॉल्व करायला हव्या जर आपल्याला एक राष्ट्र बनायचं असेल खऱ्या अर्थाने. अन्यथा आपण खोटं राष्ट्र आहोत. फॉर फ्रॅटर्निटी कॅन बी फॅक्ट ओनली व्हेन देर इज अ नेशन. कारण जर राष्ट्र असायला हवं तर तिथे बंधुभाव असायला हवा आणि बंधुभाव तेव्हाच असू शकतो जेव्हा जातीभेद नसतील. तुम्ही फक्त तुमच्याच जातीच्या लोकांसोबत बंधुभाव बाळगत असाल, इतर जातींच्या लोकांबद्दल बाळगत नसाल तर बंधुभावच निर्माण होणार नाही. बंधुभाव निर्माण झाला नाही तर राष्ट्र निर्माण होणार नाही. विदाउट फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी अँड लिबर्टी विल बी नो डीपर दॅन द कोड्स ऑफ पेंट. आता जर फ्रॅटर्निटी नसेल म्हणजे बंधुभाव नसेल, इक्वॅलिटी नसेल म्हणजे समानता नसेल, लिबर्टी नसेल म्हणजे स्वातंत्र्य नसेल तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही की आपण राष्ट्र आहोत. आपण फक्त असं म्हणू शकतो की राष्ट्रवादाचा मुलामा आहे. वर ते आत कडू औषध असतं आणि बाहेर मस्त गोड कव्हर लावलेलं असतं, त्याला शुगर कोटेड पील म्हणतात. शुगर कोटेड पील म्हणजे काय, साखरेचा मुलामा दिलेली कडू गोळी. निदान ती तरी शरीरासाठी चांगली असते. पण आपण स्वतःला राष्ट्र म्हणणं कोणत्याही दृष्टीने योग्य होत नाही. कारण आपण जर फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी, लिबर्टी हे व्हॅल्यू स्वीकारलेले असतील मनापासून तरच राष्ट्र निर्माण होईल. पण तसं आपल्याला दिसतं का? नाही, अजिबात दिसत नाही आपल्या देशामध्ये ती गोष्ट. प्रत्येकजण जातीचा विषय आला की अशा गप्पा मारत असतो की आमची जात उच्च आहे, त्यांची जात कनिष्ठ आहे, आपण श्रेष्ठ आहोत. अशा पद्धतीने जर आपल्याला स्वतःला श्रेष्ठ मानत असू तर देश कुठे राहतो तिथे, नेशन कुठे राहतं तिथे, राष्ट्र कुठे दिसतं तिथे? लगेच तिथे आपल्याला विखंडपणा दिसतो, खंडत्व दिसतं. आपल्याला तिथे तुकडे दिसतात. खऱ्या अर्थाने इथे तुकडे आपल्याला बघायला मिळतात. ओके. तर फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे लेखकाने की आपल्याला खऱ्या अर्थाने बंधुभाव निर्माण करावा लागेल, खऱ्या अर्थाने समानता प्रस्थापित करावी लागेल, खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य त्या ठिकाणी आपल्याला जाणवेल अशा प्रकारचं प्रस्थापित करायला हवं. मग ते डीप असेल, ते वर नुसतं नावाला नसेल. एका बाजूला आपण म्हणायचं मेरा देश महान, माझा देश महान आहे, आपला देश अखंड असायला हवा आणि दुसऱ्या बाजूला आपण आतल्या आत स्वतःला वेगळं मानतो, कोणाला श्रेष्ठ मानतो, कोणाला कनिष्ठ मानतो. तर त्या ठिकाणी निश्चितच काहीतरी कॉन्ट्रॅडिक्शन आहे, विरोधाभास आहे आपल्याला लक्षात येईल. खरोखर तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करतायत लेखक या ठिकाणी की हा कॉन्ट्रॅडिक्शन दूर व्हायला पाहिजे. आपण सर्वांना समान मानलं पाहिजे, सर्वांसोबत समान बंधुभाव ठेवला पाहिजे, सर्वांना सोशली आणि इकॉनॉमिकली समानता असली पाहिजे, तरच एक राष्ट्र निर्माण होऊ शकतं. अन्यथा आपल्याला एक राष्ट्र म्हणण्यात काहीही अर्थ नाही. ठीक आहे. नसेल समजलं, काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील तो लेसन पुन्हा वाचा. ऑल राईट. थँक्यू. हॅव अ नाईस डे. एन्जॉय युअर सेल्फ. लवकरच पुढचा लेसन घेऊन येतो. जास्तीत जास्त मुलांसोबत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.